अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या प्रभाग क्रमांक 1 च्या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण जाणत आहात की गेली काही दिवस या रणसंग्रामामध्ये बाहेरची लोक येऊन नाहकपणे वेगवेगळ्या पद्धतीनं गावाला वेठी धरण्याचं काम करताय। आपण बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विविध सोशल मीडियाच्या किंवा फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या गावाला दिवसण्याचं काम करताय, आपल्या मातीवर डाग लावण्याचं काम करताय, आपल्या नेतृत्वावरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलताय, खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचं काम ते करताय। त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून त्यांची संस्कृतीचं दर्शन, त्यांची विकृती आणि त्यांची संस्कृती या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। आपण सर्वजण जाणकार आहात, तुम्ही आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष हे अकलूज असू द्या, माळशिरस तालुका असू द्या किंवा संबंध सोलापूर जिल्हा असू द्या, हे संबंध मोहिते पाटील यांनी केलेला विकास संबंध महाराष्ट्राला एक संस्कार घालून देणारा विकास आहे हे आपण सर्वजण जाणता। त्यामुळं हे जे कोणी बाहेरचे लोक येऊन आपल्या गावामध्ये आपल्या एकीला तोडण्याचं काम करतायत, आपल्या लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतायत, अशा लोकांना उत्तर देण्याची हीच खरी वेळ आहे असं मला या निमित्तानं या ठिकाणी वाटतंय। आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि हा मला वाटतं प्रभाग क्रमांक 2 मध्ये काहीतरी कुठल्या तरी प्रकारचं आमिष दाखवून एक महिला सदस्य या ठिकाणी अकलूज ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून गेल्या। त्यांच्या कुटुंबाची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर त्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेतली आता असं लक्षात येतं की मोहिते पाटील परिवाराच्या मांडीला मांडी लावून बसणारी ही मंडळी, मोहिते पाटील परिवाराच्या बरोबर राहून सर्व संविधानिक पद भोगणारी ही मंडळी आज विरोधकाच्या मांडीला मांडी लावून मोहिते पाटील परिवारावर बदनामीचा डाग लावताय। हे कुठेतरी आपल्याला खटकतंय आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे या प्रभाग नंबर 1 मध्ये इथला मतदार हा सुशिक्षित आहे, यांना सुखदुःखातलं सगळं कळतं। आपल्या सुखात कोण आला हे तुम्हाला माहितीये, आपल्या दुःखात कोण आला हे तुम्हाला माहितीये। त्यामुळे सुखदुःखात उभी राहणारी मोहिते पाटील परिवार हा खंबीरपणे तुम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहत आहात हे संबंध आपणच जाणतोय। मित्रांनो, गेली काही दिवस आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, आदरणीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद भूषवलं, अशा माणसांनी आपल्यावरती बदनामीचा डाग लावण्याचा प्रयत्न केला। आपण जाणत असाल, मला वाटतं प्रभाग क्रमांक 1 मध्ये व्यापार करणाऱ्यांची लोक भरपूर आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेला संबंध महाराष्ट्रामध्ये अकलूजच्या गाया गुरांचा व्यापार अतिशय जोमाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालत होता। तर दलाला करून दलाली वसूल करून अकलूजचा बाजार बंद पडण्याचं काम या लोकांनी केलं। अकलूजच्या मार्केट कमिटीमधलं शेण गोळा करून रोज 5-5 टन शेण यांनी पैसे गोळा केले। सोसायटीचे चेअरमन असताना बोगस कपड्याच्या पावत्या काढून त्यातून पैसे गोळा केले आणि हे मोहिते पाटील परिवाराचे डाग लावतायत आणि बाहेरच्या लोकांना बोलून घेऊन अकलूज मधलं वातावरण खराब करण्याचं, अकलूज मधलं वातावरण दूषित करण्याचं काम लोक करतायत। ही भूमिका कुठेतरी आपल्याला खटकते, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहोत। मित्रांनो, आपली माणसं कोण आणि परकी माणसं कोण ही जाणीव असणारी तुम्ही सगळे मंडळी आहेत। प्रामुख्याने इथं महिला वाटा भगिनी भरपूर आहेत। तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल, लाडक्या बहीण योजना आम्ही आणली, लाडकी बहीण योजना आम्ही आणली, लाडकी बहीण योजना नक्की तुम्ही आणली आहे, पण ही संबंध योजना ही महाराष्ट्राला लागू आहे। तुम्ही आम्हाला मतं नाही दिली तर आम्ही लाडकी योजना बंद करू, ही काय अकलूज पुरती लाडकी योजना आहे का? महिला तुम्ही मतं नाही दिली म्हणजे अकलूज पुरती बंद पडणार आहे का? आणि तुम्ही पैसे दिले म्हणजे उपकार केलेत काय?
कधी जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा तुम्हाला 1,500 जरूर देत असतील, पण तुमच्या नवऱ्याच्या खिशाला 3,000ची कात्री ते लावताय, हे तुमच्या लक्षात येत नाही. तरुण मित्रांनो, एवढंच सांगायचंय, आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटलांच्या माध्यमातून या सोलापूर आपल्या अकलूजचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास जो झालाय तो वाखण्याजोगा आहे, हे तुम्ही आम्ही सर्वजण मान्यच केलं पाहिजे. तुम्ही मान्य करता आणि म्हणून मोहिते पाटील परिवारापासून तुम्ही खंबीरपणे उभा आहे. उगीच यायचं विजय पतसंस्थेवरती बोलायचं, उगीच यायचं सुमित्रा पतसंस्थेवरती बोलायचं, नवीन अजित गांधी सारखी कमी माणसं उभा करायची. परवा तर विजय चौकामध्ये तर कहरच झाला. काय म्हणताय की तुमच्यासाठी मी शिळा खातोय, ते मला खूप काही बोलताय तरी मी शांत राहतोय, कारण का तुमचा विकास मला करायचा आहे. मी खुलेआमपणे आपल्याला आवाहन करतो, एक तरी पोस्ट दाखवा जे तुम्हाला कोणीतरी शिवी दिलेली, एक तरी असा व्हिडिओ दाखवा जेणेकरून तुम्हाला कोणीतरी शिवी दिली. उगाच काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करायची, उगाच काहीतरी बोलायचं, पतसंस्थेवरती बोलायचं. अहो, ज्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलाय त्यांनी गणेश पतसंस्था बुडवली, आपलाही पतसंस्था बुडवली, लोकांच्या ठेवी बुडवल्या. अशा माणसाला येऊन तुम्ही शुद्ध करता आणि सांगताय की ही कामाची माणसं आहेत. ही कुठली माणसं कामाची आहेत? ही कामाची नाहीत, ही आपल्या अकलूजची एकी तोडण्यासाठी उभी राहिलेली सगळी मंडळी आहेत. एवढं तुम्हाला मी ठणकावून सांगतो. मी तर मी का बोलतोय, मी बेमीच्या डेटातून आवाज काढून तुम्हाला का विनंती करतोय, कारण ज्या दिवशी मोहिते पाटील परिवारातील डाग लावण्याची भूमिका ज्या दिवशी त्यांनी घेतली, त्या दिवशी त्यांना सुपडा साफ करायचा, त्याला ठेवायचेच नाही, एवढी भूमिका घेऊन आम्ही या मैदानात उतरलोय आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय. आपल्या सगळ्यांना माहितीये, आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील ग्राउंड वरती येऊन काम करणारा नेता आहे. कोरोनाच्या काळामध्ये भयान परिस्थिती होती, लोक समोर कुणाचं शेजारचा माणूस शेजारच्या घरात डुंकावून पाहत नव्हता, कोरोनाची भीती होती, सगळ्यांना सावध राहण्याची भूमिका आपण घेत होतो. काही जरी झालं तर माझा जीव वाचला पाहिजे म्हणून आपण धावत पळत होतो. आपण गरीब होतो, आपण रोजंदारीने काम करणारी मंडळी होतो. कोरोनाच्या काळात आपल्या हाताला काम नव्हतं, त्यावेळेस आपण पोटाला चिंता काढून घरात बसत होतो. त्यावेळेस शिवतेसिंह मोहिते पाटील साहेबांनी कार्यकर्त्याला आदेश दिले, तुमचं संरक्षण करत करत लोकांचं संरक्षण करा, लोकांपर्यंत पोहोचा, त्यांच्या सुखदुःखात जावा, त्यांना हवं नवं ते करा. त्यावेळेस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय शिवबाबांच्या माध्यमातून 6,500 किट लोकांपर्यंत पोहोचली. ही दुःख जगणारी ही आपली मंडळी आहेत, ही तुमच्यापर्यंत पोहोचली. विरोधकातला उभा असलेला माणूस तुमच्या सुखदुःखात कधी आलाय एवढं फक्त मला सांगा. त्यांनी याआधी तुमची कधी विचारपूस केली का? मला सांगा. आपल्या सुखात तो आलाय का? मला सांगा. आपल्या दुःखात तो आलाय का? मला सांगा. भाषा फक्त राजकारणापुरता 15 दिवस येणारा नेता तुम्ही निवडणार आहे का? हे पण मला सांगा. वेळेअभावी जास्त काय बोलता येत नाही, पण जाता जाता एकच सांगतो, तुमच्या युवराज दादा, तुमचा प्रतिस्पर्धी काल सोशल मीडियावरती बोलत होता की मी फोरम तास्का सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मोहिते पाटलांनी माझी षडयंत्र करून ते काढून घेतलं. अरे मित्रा, फोरम तास्कचा तो अध्यक्ष जरूर असेल, पण तू स्वतःला डॉक्टर म्हणून घेतोय. तू कधी पेशंट तपासलेला फोटो एक तरी व्हायरल केलाय का? त्यामुळे तुझ्याच पक्षाला वाटलं हा डॉक्टर नाही, ह्याला त्या पदावरून काढून घ्या. आणि तुम्ही तुमच्या पक्षावर तुमचा विश्वास नाही. 6 नंबर मध्ये गेली 5 महिने तुम्ही तयारी केली, तिथून तुमच्या पक्षाने उचललं आणि युवराजदादाच्या विरोधात थांबवलं. आणि युवराजदादा संयमी आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद युवराजदादाच्या मागे आहेत, वैशालीताईच्या मागे आहेत. त्याची जागा तुम्ही त्याला दाखवूनच द्यायची, एवढी विनंती या निमित्तानं करतो. मला आठवतं या सभेला आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं हे राऊतनगर मी दत्तक घेतोय आणि राऊतनगरचा विकास त्याच पद्धतीने शिवबाबांनी केला, हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणता. त्यामुळे बाबा, आपल्याला विनंती करतो, आपल्या माध्यमातून हे सर्व शिलेदार आपल्या पाठीमुळे खंबीरपणे उभा राहतील. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेची सत्ता आपल्या हातात आल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा प्रभाग क्रमांक 1 आपण दत्तक घ्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या राऊतनगरचा करा.
एवढी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो, आदरणीय शिवतेजसिंह मोहिते पाटील साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, अकलूजचा विकास अतिशय जोमाने करण्यासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासासाठी आपले उमेदवार युवराज दादा दोरकर आणि वैशालीताई भोसले यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा दादासाहेब आडगळे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या तिन्ही चिन्ह समोरचं बटन दाबून आपण ऐतिहासिक विजय मिळवून घेण्याची भूमिका या निमित्ताने घ्यावं, एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आणि